ओम. श्रोत्यो नमस्कार. आज गुरुपौर्णिमा 21 जुलै 2024. क्लिप 80. आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील श्री दत्तप्रभूंनी अवधूताच्या रूपात येऊन यदुराजाला सांगितलेल्या 24 गुरूंचे स्मरण करणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. श्री दत्तप्रभूंनी अवधूताच्या रूपात येऊन यदुराजाला सांगितलेल्या यादीतला पहिला गुरु पृथ्वी असून तिच्याकडून क्षमा आणि शांती हे गुण घेण्यासारखे आहेत. ती धरणीमाताच असून आपल्या लेकरांवर कधीच रागावत नाही. खणले तरी गप्पच असते. मल मूत्र आणि अनेक टाकाऊ वस्तू तिच्यावर टाकल्या तरी ती गप्पच. वृक्षवल्ली तर याहून परोपकारी. धान्याच्या उत्पादनामुळे प्रजेचे पोषण होते. वृक्षाच्या सावलीत विश्रांती मिळते. त्यानंतर झाडाच्या फांद्या तोडल्या तरी ते गप्पच. हा संहारच नाही का? तोडलेली लाकडे इंधन म्हणून वापरली जातात म्हणजे ती दुसऱ्याचे भलेच करतात. दुसरा गुरु वायू. हा सर्वांना स्पर्श करतो, पण स्वतः कुठे अडकून पडत नाही. सुगंधी पुष्पे, सुगंधी द्रव्ये, चंदन इत्यादींचा भोग वारा घेत असला तरी तो आसक्तीरहित असतो. कुठल्याही जाळ्यात अडकत नाही. म्हणजे वाऱ्याने जाळे उडत असते, पण वारा काही जाळ्यात अडकत नाही. तिसरा गुरु आकाश. ते निर्मळ, अभेद्य, अलिप्त आणि अनंत आहे. अवधूत म्हणतात, मी त्याला गुरु केले आहे. साऱ्या पदार्थात असूनही दिसत नाही. बर्ची भाल्याने वार केला तरी आकाशाला भोग पडत नाही. घटाकाश म्हणतात, पण वास्तविक घटाच्या आतून बाहेरून आकाश नेहमीच परिपूर्ण असते. वीज कडकडाट करून आकाशाला तेजाने प्रकाशित करते, पण आकाश मात्र तिच्या आत बाहेर असूनही तिला लिप्त होत नाही. चौथा गुरु जल म्हणजेच पाणी. ते निर्मळ, मधुर, पवित्र आणि पारदर्शक असते. ते सर्वांना समान असते. याला गोड आणि त्याला कडू असे कधीच नसते. सगळा मळ नाहीसा करून स्वतः पवित्र राहते. नर्मदा, गंगा अशा पवित्र नद्यांच्या निव्वळ दर्शनाने पापक्षालन होते. पाचवा गुरु अग्नी. अग्नीपासून उष्णता आणि प्रकाश प्राप्त होतात. अग्नी हा वाईट, हीन, घाणेरडे जाळून टाकून, नाहीसे करून पृथ्वीचा भार कमी करतो. अग्निहोत्रात आणि यज्ञात ज्या देवांना आहुत्या दिल्या जातात त्या व्यवस्थित पोचवल्या जातात. प्रत्येक प्राणीमात्रांच्या पोटात असणारा वैश्वानर सर्व अन्न पचन करून आरोग्य प्रदान करतो, ऊर्जा पण देतो. सहावा गुरु चंद्र. चंद्रामध्ये क्षयवृद्धी होते असे वाटत असले तरी वस्तुतः चंद्र मुळातच निर्विकार असतो. सुखदुःखादी भावनांमध्ये आत्मा निर्विकारच असतो हे चंद्रापासून शिकावे. आणि ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या त्यावेळी तो शीतल प्रकाशही देतो. कोजागरी पौर्णिमेच्या वेळी आपण तो अनुभवतो. सातवा गुरु पृथ्वीचे अस्तित्वच मुळी सूर्यावर अवलंबून आहे. प्रकाश, तापमान, ऊर्जा या साऱ्या त्याच्या देणग्या आहेत. तो समुद्रातील थोडे पाणी शोषून पावसाच्या लक्षावधी धारांनी पृथ्वीला तृप्त करतो. सर्व वृक्षवल्लींची वाढ सूर्याच्या ऊर्जेवरच अवलंबून आहे. त्यामुळेच मानवाला अन्नधान्य, फळे, भाजीपाला, फुले मिळू शकतात. सतत परोपकारी वृत्तीने उपयोगी पडत आपण मात्र निरासक्त असतो. असे अलिप्त, त्यागी वृत्तीने राहणे त्याच्यापासूनच शिकण्यासारखे आहे. आठवा गुरु कपोत. विपरीत स्नेह आणि स्त्रीच्या बाबतीत अति आसक्तीमुळे सर्वनाश ठरलेला आहे.
कपोताला कपोतीशिवाय दुसरे काही जगात दिसतच नाही, रुचतच नाही. पुढे पिल्ले होतात, परंतु विषयभोगाची बेभान वृत्ती संपतच नाही. पिल्लांसाठी खाणे आणण्याला बाहेर पडल्यावर ती पिल्ले पारध्याच्या जाळ्यात अडकतात. त्यांना सोडवताना कपोती पण अडकते आणि शेवटी कपोतही जाळीत जाऊन बाहेर पडू शकत नाही आणि असा सर्वांचा दुर्दैवी अंत होतो. म्हणून सदैव सावध असणे आवश्यक आहे. कपोत म्हणजे कबूतर. 9वा गुरु अजगर. जीवन हे प्रारब्धाधीन असल्यामुळे उगाच सतत खटपट लटपट करण्यात काही अर्थ नाही. अजगर शक्तिमान असूनही सदा सर्वदा पडून असतो. प्रपंचात तरी काय, आदी आणि अंती दुःख आणि मध्येच थोडे भासमान सुख. असे असताना कशाला उगीच यातायात करायची. देवांनी माझ्यासाठी काहीतरी सोय केलेलीच असणार. त्यावर विसंबून स्वस्थ राहणे हे अजगराकडून शिकावे. 10वा गुरु समुद्र. नेहमी गंभीर, निर्मळ आणि आनंदी वृत्तीने लाटांचे खळखळणे हेच समुद्राचे वैशिष्ट्य आहे. आपल्या मर्यादेचे कधी उल्लंघन नाही. तो नित्य पूर्ण असतो. पावसाळ्यात सर्वत्र पूर येऊन सर्व नद्या येऊन आपल्यात मिसळल्या तरी गर्वाने, हर्षाने फुगून जात नाही. आणि ग्रीष्म ऋतूत नद्या कोरड्या पडून काहीच पाणी आले नाही तरी दुःखी होत नाही. त्याच्या अंतःकरणाचा ठावच लागत नाही. स्थितप्रज्ञ अवस्थेत राहणे त्याच्याकडून शिकावे. 24 गुरु. त्यातला 11वा गुरु आता मी सुरुवात करीत आहे वाचायला. 11वा गुरु पतंग. हाडामासांचा गोळा असलेल्या स्त्रीमध्ये आसक्त होऊन दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे आपलाही नाश करून घेऊ नये हे त्याच्यापासून शिकायचे. बरं, पहिला पतंग दिव्यावर झेप घेऊन धारातीर्थी पडला हे पाहूनही दुसरा काहीच शिकत नाही. हीच शोकांतिका आहे. 12वा गुरु मधमाशी. अतिसंग्रही वृत्तीनेच मधमाशीचा नाश ठरलेला आहे. धन आणि संपत्तीचा संग्रह झाला की चोरांचा शिरकाव व्हायला वेळ लागत नाही. मधमाशा अपार कष्ट करून उंच अडचणीच्या ठिकाणी मोहोळ बांधून मध साठवितात. स्वतः मात्र चाखत नाहीत, इतरांना देत नाहीत. शेवटी दुष्ट लोक धूर लावून मधाचे मोहोळ झोडपून काढतात, मधमाशांचा फडशा पाडतात. म्हणजे अतिसंग्रह करणे जीविताच्या नाशालाच कारणीभूत ठरते. त्यामुळे अपरिग्रह वृत्तीने राहणे मधमाशांकडून शिकायला हवे. 13वा गुरु हत्ती. हत्तीणीच्या संगात बेसावध झाल्यामुळे जंगलात लावलेल्या सापळ्यात, खड्ड्यात हत्ती अडकतात. नंतर कायम गुलामगिरीत राहण्याची पाळी येते हे लक्षात ठेवायला हवे. 14वा गुरु भ्रमर. भ्रमराचा म्हणजे भुंगा. भ्रमराचा गुण म्हणजे तो फुलांच्या अंतरंगात जात असला तरी त्यांना अजिबात त्रास न देता त्यांच्यातील मधाचा आस्वाद घेतो. त्यांचे मन अत्यंत कोमल आणि निर्मल असते, पण तेच कमळात शिरून लुब्ध होऊन बसते. संध्याकाळी कमळ मिटल्यावर अडकून बसते. विषयांच्या लोभात गुंतू नये हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. 15वा गुरु हरिण. संगीताची भुरळ पडल्यामुळे त्याच्या लोभामुळे शिकारीच्या मंजूळ घंटानादाला मोहित होते व त्याच्या जाळ्यात अडकते. असा अतिनाद सोडून द्यावा. मग गायनच सोडायचे काय? नाही, फक्त भगवत भक्तीशिवाय गाणं म्हणजे कोल्ह्याची ओरड हे लक्षात असू द्यावे. 16वा गुरु मासा. रसनेच्या द्वारे जिभेच्या चोचल्यांसाठी रसविषयांचे सेवन केल्यामुळे आयुष्य कसे धोक्यात येते ते माशाच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे. गळाला लावलेल्या मासाच्या तुकड्याच्या लोभामुळे मासा अचानक अडकून पडतो आणि धड जिवंत राहत नाही, धड मेला नाही. अशा अवस्थेत त्याला तडफडत राहावे लागते. साधकासाठी रसना जिंकून जितेंद्रिय होणे किती आवश्यक आहे हे यावरून लक्षात येते. 17वा गुरु पिंगला. तिच्याकडे
गुरु म्हणून पाहण्याचे कारण म्हणजे नवयौवन आणि सुवर्णकांती असलेली सौंदर्यवती असूनही एका 8 दिवशी तिला वैराग्य प्राप्त झाले. लग्न न करता प्रत्येक दिवशी नवीन नवरा वरण्याचे काम ही वेश्या करीत होती. ही पिंगला ही वेश्या होती. पण एके दिवशी तासनतास वाट पाहूनही एकही धनिक तिच्याकडे फिरकला नाही. मग ती भ्रष्ट करणारे सौंदर्य असूनही अशी वेळ का यावी हे तिला अत्यंत खटकले आणि मनाला बोचले. हा देह विकून अत्यंत भयशोक निर्माण करणारे आयुष्य जगणाऱ्या माझा धिक्कार असो असे म्हणाली आणि व तिला उबग आला. माझ्या अंतर्यामीचा अंतरात्मा अत्यंत सुखदायक असलेले विसरून मी हे काय करीत आहे असा पश्चात्तापाचा क्षण तिच्या जीवनात आला आणि तिचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. आत्मरती होणे सर्वश्रेष्ठ आहे हे या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे. 18वा गुरु टिटवी. संग्रह करणे धोक्याचे असते हेच तिच्या जीवनातून शिकायचे. त्या वृत्तीमुळे जीवावर बेतण्याचा प्रसंग येऊ शकतो. 1 मासाचा तुकडा तसाच राखून ठेवलेला इतर पक्षांनी पाहिला आणि हल्ला करून तुकडा हिसकावून घेतला. संग्रही वृत्ती दुःखाला कारणीभूत ठरते. 19वा गुरु बालक, लहान मूल. निरभिमानी, निष्पाप आणि निरागस राहण्याचा बोध बालकापासूनच मिळतो. मानापमान नाहीत, सत्कार तिरस्कार फरक समजत नाही. चिखल आणि भस्म सारखेच वाटते. आपणच आपल्याशी क्रीडा करीत, आपल्यावरच प्रीती करीत. बालक सदैव आनंदातच असते. साक्षात्कारी पुरुषाच्या बालोन्मत्त पिशाच या 3 अवस्थांमध्ये बालकासारख्या अवस्थेचा समावेश आहे. ते खऱ्या अर्थाने आत्मरती असते. तोच गुण घेण्यासारखा आहे. 20वा गुरु कंकण. यातून एकांतवासाविषयी शिकण्यासारखे आहे. मुसळाने भात काढणाऱ्या मुलीने आवाज येऊ नये म्हणून कंकण काढून ठेवायचे ठरवले. सर्व कंकणे काढणे अशुभ म्हणून 2च ठेवली, परंतु दोन्हींचाही आवाज येऊन कटकट होऊ लागली. शेवटी एकच कंकण ठेवल्यावर आवाज थांबला आणि समाधान लावले. एकांत झाला आणि सुखाचा झाला. एकांत असतानाच ध्यानाची उत्तम अवस्था येते हे उमगले. 21वा गुरु सर्प. सर्पाचे स्वतःचे घर नसते, सतत हिंडत असतो. कधीकधी आयत्या वेळात नागोबा पण होऊन जातो. त्याच्यापासून कोणतेही बंधनच नको, घराचेही नाही हेच शिकायचे. 22वा गुरु धनुर्धारी. तीव्र एकाग्रता म्हणजे काय हे त्याच्यापासूनच शिकायचे. सपरिवार वाजत गाजत राजा जरी जळून गेला तरी धनुर्धारीचे चित्त विचलित झाले नाही. 23वा गुरु कुंभारीण. चिंतनशील ध्यानमग्नता कुंभारणीकडून शिकायला हवी. भ्रमर या कीटकाला मातीच्या घरात कोंडून ठेवतो, परंतु सततच्या तीव्र ध्यानाने ही कुंभारीण शेवटी भ्रमर बनूनच बाहेर पडते. आणि शेवटचा 24वा गुरु कोळी. अद्वैताचा बोध आणि उपदेश त्याच्यापासून घेण्यासारखा आहे. आपल्याच पोटातून धागे काढून जाळे विणतो, क्रीडा करतो, कीटक पकडतो आणि ते तंतू आपणच गिळून फस्त करून टाकतो. निर्मिती, विस्तार आणि संहार परमात्मा सर्व आपणच करीत आहे हे या विचित्र क्रीडेवरून दिसून येते. शेवटी ईश्वर पुन्हा एकटा होऊन राहतो. असे हे 24 गुरूंचे महत्त्व दत्तप्रभूंनी यदुराजाला समजावून सांगितले. तर आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या 24 गुरूंचं स्मरण केलं आहे. मला वाटतं तुम्हाला सर्वांना हे गुरुस्मरण तुमच्या गुरूंचं स्मरण करतानाही ऐकायला आवडेल. धन्यवाद. हरिओम तत्सत.